त्यांच्यातलं अंतर आता मोजक्या इंचांचं होतं. विराज, त्याचं नाव तिला नंतर कळलं, हळूच बसला. बस सुरू झाली. एसीचा थंड झोत आरुषीच्या चेहऱ्यावर डायरेक्ट येत होता. ती अस्वस्थ झाली, पण काही बोलली नाही. विराजने तिच्याकडे पाहिलं. तुम्हाला त्रास होतोय? एसीचा वेंट मी ॲडजस्ट करू का? हो, चालेल. त्याने आपला उजवा हात अलगद तिच्या चेहऱ्यावरून, केसांवरून, जवळजवळ नेत वेंट फिरवला. ही कृती इतकी जवळची आणि अनपेक्षित होती की आरुषीच्या श्वासाची गती वाढली. त्याने जाणून बुजून ते अंतर कमी केलं होतं आणि आरुषीला ते कळलं.